सुखाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोके जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया सर्व सुकृताचे फळ मी लाईन क्षेम मी देईन पांडुरंगा जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया बाप रखमा देवर विठ्ठलाच्या भेटे आपुले सेवेसाठी करुणी ठेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास कृपा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पखवाज लावा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेनो बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पित आजन्मही काया जगदीश्वरासी बांधली जयाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी राजा जाण नवाळी कावतरला जयाच्या कुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा चालू असला खंड हरिनाम नाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र धामणगाव आवारी तालुका अकोले जिल्हा मी अहमदनगर म्हणणार नाही तुम्ही अहमदनगर लिहिलं असं ते आमद्यान मामद्यान मरून आता बरेच दिवस झाले नका त्यांची गुलामी करू आता इथून पुढे अहिल्यानगर नाव टाका विठ्ठल 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 अभंग हा ज्ञानोबा माऊलीचा आहे तुम्ही म्हणाला हा अभंग इथे का निवडला अभंग निवडण्याचं कारण असं आहे आता हा नवरात्रीचा पर्व काळ चालू आहे ही नवरात्र चैत्र नवरात्र आहे भारत देशामध्ये ज्या 4 नवरात्री सांगितल्यात त्याच्यापैकी अत्यंत पवित्र नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र आणि चैत्र नवरात्रीची समाप्ती ही चैत्र वारीनं होत असते चैत्र वारी ही आपल्या काल्याच्या मला वाटतं आदल्या दिवशी येईल अंदाजे आणि मागणीच्या कीर्तनाच्या दिवशी चैत्र वारी असल्यामुळे कुठेतरी पंढरीचा महिमा गाता यावा या उद्देशानं हा अभंग निवडला विठ्ठल 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 या अभंगामध्ये ज्ञानोबा माऊलीनं पंढरीच्या वारीचा महिमा सांगितला माऊली सांगतात सगळ्यांनी पंढरीला जावं का जावं पंढरीला गेल्याशिवाय सुख मिळत नाही म्हणून जावं अभंग अत्यंत सोपा आहे सगळ्यांच्या पाठांतरातला आहे परिचयातला आहे आणि सगळ्यांच्या परिचयातला अभंग असल्यामुळे फक्त महाराज परिचयातला नाही महाराजही परिचयात करून घ्या गायनाचार्य सुंदर आहे मृदंगाचार्य सुंदर आहे काय टाळकरी काय गायनाचार्य काय मृदंगाचार्य फक्त कीर्तनकारच तेवढा कर्कश आहे असं महाराज जीवनामध्ये भक्ती घडावी ज्याच्या जीवनामध्ये भक्ती नाही नाथ बाबा म्हणतात तो माणूस नाही मग भक्ती विन पशु कशासी वाढला भक्ती विन पशु कशाची वाढला भक्ती विन पशु कशासी वाढला भक्ती विन पशु कशाची वाढला सटविना नेला कैसा नाही सटविन नेला कैसा नाही
कैसा नाही कैसा नाही ज्याच्या जीवनात भक्ती नाही तो माणूस नाही. मग आमचे नाथ बाबा म्हणतात तो माणूस नाही तो प्राणी आहे. भक्तीविन पशु कशासी वाढला, सट्टविन नेला कैसा नाही. भक्ती न करणारी माणसं तुम्हाला जगाच्या पाठीवरती भरपूर पाहायला मिळते, भरपूर पाहायला मिळते. महाराज त्यांची लिस्ट तुम्हाला आस्तिकांची लिस्ट कमी सापडेल, एवढी नास्तिकांची सापडेल. नास्तिकवादी माणसं जास्त आहेत. जगामध्ये भक्ती करावी, जो भक्ती करणार नाही, नाथ बाबा म्हणतात हरिपाठाचं सगळं चिंतन आहे बरं का. नाथ बाबा म्हणतात जो भक्ती करणार नाही त्यानं जगू नये, जगून उपयोग नाही. नाथ बाबांनी आधी गोड भाषा वापरली, समाजाला कळत नाही आणि म्हणून नाथ बाबांनी थोडी कठोर भाषा वापरली. काय माय गेली होती भूतपासी, हारी नये मुखासी अरे मुढा. नाथ बाबा म्हणतात काय माय गेली होती भूतपाशी, हरी नये मुखासी अरे मुडा. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू. अनेक यातना यम करविल, यातना यम करविल, अनेक यातना यम करविल, यातना यम करविल. सोडाविल कोण तुझला, सोडील कोण उतरा, सोडील कोण उतरा. यम अनेक यातना देईल, कोण सोडील तुला. आणि म्हणून भक्ती करावी. भक्ती न करणारी माणसांची लिस्ट सांगता येईल, करत नाही भक्ती. महाराज माझ्या गावामध्ये महाराज अशा काही म्हाताऱ्या झाल्या, मरून गेल्या बाबा, पण त्यांनी देवाचं नाव नाही घेतलं, देवाचं नाव नाही घेतलं, मरून गेल्या. अशी एक म्हातारी मरून गेली पण रामनाम घेतलं नाही. मी विचारलं आत्या रामनाम म्हणावं, रामनाम घ्यावं, रामनामानं मुक्ती मिळते, भक्ती केल्यानं मुक्ती मिळते. ती म्हणायची मी त्याचं नाव घेणार नाही. अगं रामनवमी चालू आहे, सप्ताह चालू आहे, रामाचं नाव घ्यावं, घेणार नाही. घेत नव्हती महाराज. बघता काय माझ्याकडं, मी तिच्या घरी गेलो का तिला म्हणायचो राम राम आत्या, राम राम आत्या. तिनं म्हणायचं वेलकम महाराज, पण राम नाम नाही, वेलकम महाराज. घरातून निघालं का तिला आपण म्हणायचं राम राम आत्या, राम राम आत्या. ती म्हणायची बाय बाय महाराज, पण राम नाम नाही, राम नाम नाही. मी असं डोकं चालवलं. बरोबर रामनवमीच्या सप्त्यात तिच्या घरी गेलो आणि तिला विचारलं आत्या अयोध्यामध्ये कुणाचं मंदिर उभं राहतंय. आता तरी तिनं म्हणा रामाचं. ती पुढची होती, ती मला म्हटली महाराज अयोध्यामध्ये दशरथाच्या पोराचं मंदिर उभं राहतंय, पण राम नाम घेतलं नाही. मरून गेली ती. पाहता काय माझ्याकडं. मेल्यावर आपल्याकडे काय करतात, आमच्या संगमनेर तालुक्यात जाळतात, तुमच्या इकडे काय करतात, जाळतात, बरोबर की नाही. मेल्यावर जाळतात, दुसरं काय. आणि मग जाळल्यानंतर म्हटले 144 वर्षानंतर आता कुंभ भरला, कुंभ भरला. थोडा हळू आवाजच जाईना माझा त्यांच्याबरोबर. मग आवाज बसला आणि भरपूर पाऊस पडल्यामुळे आता हॉलमध्ये कीर्तन करावं लागलं. असं द्या. मी सांगतोय ती अस्थि विसर्जन करण्याची एक पद्धत आहे महाराज, तुम्ही नीट बघा. अस्थि आपल्या इकडे कशा नेतात, मडक्यामध्ये नेतात. आमच्या इकडे मडक्यात नेतात, तुमच्या इकडं मडक्यात नेतात. मग त्या मडक्यामध्ये अस्थि न्यायच्या म्हणे कुठं, प्रयागला न्यायच्या, प्रयागला न्यायच्या. मग न्यायच्या कशा, मग तिला 2 लेख होते, दोन्ही हरिभक्त परायण होते. दोन्हींना विचार केला ह्या अस्थि प्रयागला न्यायच्या, न्यायच्या कशा, मडक्यामध्ये न्यायच्या. मडक्यामध्ये त्या अस्थि भरल्या आणि धाकट्या लेखाचं मडकं दिलं. धाकटा लेख मडकं घेऊन कुठं निघाला, प्रयागला निघाला. प्रयागला निघाल्यानंतर त्याचा मुक्का मित्राच्या घरी पडला. मित्राच्या बायकोला एक वाईट खोड होती, काय, घरी आलेल्या पाहुण्यांच्या पिशा उचकायची. तिला सवय होती. तिनं रातच्या 12 वाजता याची पिशवी उचकली. आता याच्या पिशवीत कोण होतं, ही नास्तिकवादी म्हातारी. आणि मग तिनं ती हाडं पाहिली. रातच्या 1 वाजता तिनं ती हाडं बाहेर नेली, गटारीत नेऊन फेकून दिली. आता मला सांगा, जिच्या आत्म्याला मुक्ती पाहिजे तिला मुक्ती आहे का, का मुक्ती नाही, कारण देवाचं नाम नाही, देवाची भक्ती नाही, मुक्ती नाही. सकाळी सकाळी दादा उठला
प्रयागला गेला. प्रयाग तीर्थक्षेत्रावरती ब्राह्मण काका म्हणे काढा असती बाहेर. त्यानं चैन उघडली, म्हातारी बॅगीमध्ये दिसली नाही. फोन केला दादाला, दादा म्हातारी प्रयागला आली नाही. मग म्हातारी रेल्वेतून गायब झाली. आता काय करावं? काय नाही म्हटलं, आपण एक काम करू, तू गावाकडे ये. म्हणजे काय करायचं? म्हटलं काय करायचं? 2 हाडं काढलेत म्हटलं देवाऱ्यात, नेऊ आपण काशीला, नेऊ प्रयागला. म्हणे 2 हाडं न्यायची कशी? म्हणे मडक्यात नेऊ. नको दादा, म्हातारी मडक्या सकट गायब होती. म्हणे न्यायची कशी? म्हणे मिस्त्रीच्या डबीत न्यायची. आता म्हाताऱ्यांचा सगळ्यात जास्त जीव कशात असतो? बोला बोला बोला, कशात असतो? मिस्त्रीच्या डबीत. म्हणे मिस्त्रीच्या डबीत न्यायची कशी? म्हणजे त्याने ते मिक्सर मध्ये बारीक बुकटी केली दोन्ही हाडांची आणि मिस्त्रीच्या डबीत म्हातारीची हाडांची बुकटी भरली. 2 भावांचा एक विचार झाला. मला खरं सांगा, तुम्ही सगळ्या माझ्या समोर बसल्यात आणि मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. मला तुम्ही सांगा, 2 भावांचा एक विचार कधी जावाजावांना पाहतो का? खुशाल भामट्या नाही म्हणतो. 2 भावांचा एक विचार जावाजावांना पाहवत नाही. मग त्या दोन्ही जावा म्हणण्यात तुमच्या दोघांच्या मनामध्ये काय डाळ शिजते? ते म्हणे आम्हाला प्रयागला जायचं. कशाला जायचं? म्हणे अस्थि विसर्जन करायला जायचं. म्हणे मग आम्हाला पण यायचं. चला म्हटले. पण जुनी लोक पूर्ण गोष्ट सांगत नव्हती बाया लोकांना. का सांगत नव्हती? यांच्या मनात काहीच राहत नाही. महाराज तुम्ही यांना सांगून बघा, मी तुला म्हणून सांगते, अख्ख्या दामण गावात पसरवते. मी तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. आणि मग निघाले प्रयागला. आता किती जण झाले बोला? 4 जण. माझा दृष्टांत कळला तर अभंग कळेल. मग 4 जण झाले. प्रयागला गेले. ब्राह्मण काका म्हणे त्या अस्थि सोडून, मग त्याने ती डबी सोडून दिली. आता अस्थि विसर्जन करताना शास्त्र नियम असा सांगतो, महिला मंडळींना गुडघ्या इतकल्या पाण्यात उभं राहत असतात. अस्थि विसर्जन करत राहावं लागतं. मग त्या 2 जणी उभ्या राहिल्या. आता यांना माहितच नव्हतं ही कशाला आलेत. अस्थि विसर्जन करायला आलेत एवढं माहितीये, पण कशाला आलेत म्हणजे डबीमध्ये अस्थि यांना माहिती का? अजिबात नाही. एक उभी राहिली आणि गंगामाईला म्हटली, गंगामाय अगं इतक्या दिवसानं मी प्रयागला आले. मग हे गंगामाय काहीतरी प्रसाद द्या ना माय. वरती त्यांनी डबी सोडून दिली. त्या 2 भावांना आनंद झाला. आमच्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळाली. डबी वाहत हिच्याकडे आली. मग हिनं डबीला जाऊन द्यावा का नाही? डबी उचलली, पदरात बांधली, गावाला घेऊन आली. आता मला सांगा, ज्याच्या आत्म्याला मुक्ती पाहिजे तो मुक्ती का मिळत नाही? फक्त देवाचं नाम न घेतल्यामुळे, देवाची भक्ती न केल्यामुळे. ज्ञानोबा असं म्हणतात, देवाचं नामच मुखात यायला पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा, विठ्ठल बरवा. टाळी वाजवा, गायनाचार्यान करताय. महाराज मला आज गायनाचार्य लय भारी भेटले बाबा. आणि म्हणून माझा आवाज जरी बसला ना तरी कीर्तन करायला मला काही वाटत नाही. सकाळी मला गायनाचार्यच लय विचित्र भेटले बाबा. इकडं नगर जिल्ह्यामध्ये कीर्तन होतं. मी पुढं म्हणायचो एक आणि ते पाठीमागं म्हणायचे. मी पुढं म्हटलं का एक, ते पाठीमागं वेगळंच म्हणायचे. मी म्हणायचो माझी वाणी तुझे वन गुण नाम, सोप्याप्रमाणे. ते मागं म्हणायचे माझी मामी तुझे. ते मामी माझ्या कीर्तनात काय करते? चुलीत नेऊन घाल तिकडं. असं सांगायचं तात्पर्य, गायनाचार्य फार सुंदर आहे. बघा काही लोक गातात नोटान करता. ऐका माझं गात.
काही लोक गातात नोटान करतात, काही लोक गातात पोटा करतात, काही लोक गातात थाटा करतात, काही लोक गातात कोटा करतात, पण वारकरी गातात ते विठोबा करतात. लक्षात ठेवा, त्यांचं गायन देवा करताय आणि म्हणून त्या गायनाला किंमत आहे. मी सांगतोय, बहुत जन्माची सुकृत असावे, बहुत जन्माची पुण्याया असावी, तेव्हा सप्त्याला कीर्तनाला येऊन बसतो. 5,000 जेवायला आले, किती 5,000 जेवायला आले, पण ज्यांचं पुण्य आहे तेच इथं बसले, ज्यांचं पुण्य नाही ते मालिका बघायला गेले, मॅच पाहायला गेले. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी अनेक दैवत नये माझे चिता, अनेक दैवत नये माझे चिता, गोड गीत गाता विठोबाचे, गोड गीत गाता विठोबाचे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काय गोड आणि समर्पक प्रमाण दिलं. जन्मोजन्मी पुण्य केलं म्हणून आज कीर्तनाला येऊन बसला. ज्ञानोबाराय जन्मोजन्मीची पुण्य हे सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात, मी किती पुण्य केलं. माझ्या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प, तया फळाचे महादीप पातलो प्रभू. जन्मोजन्मी पुण्य. आणि ज्ञानोबा त्या बळावर म्हणतात, चला पुढे चला, चला हो चला पंढरी जाऊ, जीवाच्या जीवला गा पाहू, जीवाच्या जीवला गा पाहू, जीवाच्या जीवला गा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवला पाहू, जीवाच्या जीवला पाहू, जीवाच्या जीवला पाहू. म्हणा एका आवाजात म्हणा सगळेजण. हा, चला हो चला हो चला हो पंढरी जाऊ. ते पुढचेच म्हणतात बाबा. असं तुमचा आणि देवाचा संबंधच नाही वाटत. असं म्हणा, तुम्ही पण म्हणा, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवला गा पाहू. असं रात्री कीर्तनात म्हटलं, माझ्या माग म्हणा ना काहीतरी. माऊली नुसती रडायची महाराज, नुसती रडायची. म्हटलं, आत्या काय झालं कीर्तनात रडायला, मुलगा जीवलावीत नाही का? ती म्हणे तसं नाही रे भाऊ. मग सुनबाई जीवलावीत नाही का? ती म्हणे तसं नाही रे भाऊ. मग झालं काय रडायला? भाऊ तुझ्या कीर्तनात मला माझ्या शेळीची आठवण झाली. म्हण तुझ्या शेळीच माझा काय संबंध? म्हणे भाऊ त्यासारखीच माझी शेळी आरडून आणून रे मेली. असू द्या, तसं काही करू नका.
कीर्तनामध्ये गायन करावं. किती गायन करावं? गात जागा प्रेम मागा विठ्ठला. ज्ञानोबा म्हणतात मी जन्मजन्मी पुण्य केलं. किती पुण्य आहे? जन्मोजन्मीचे पुण्य आहे मला कामाला आली. म्हणून मी माझा नाही, मी त्रैलोक्याचा संसार सुखाचा करणार. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, संसार सुखाचा करीन. आनंदे भरीन तिन्ही लोकी, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक. मी त्रैलोक्याचा संसार सुखाचा करणार. कशाच्या बळावर? फक्त माझ्या पुण्य इच्छा जोरावर. एवढं पुण्य आहे, मी माझ्या पंढरीकडे जाईल. आणि माऊली म्हणतात मी संसार सुखाचा करील, पण त्रैलोक्याचा करील. माझा नाही, त्रैलोक्याचा संसार सुखाचा करील. ऐका गड्या, या अभंगामध्ये ज्ञानोबा माऊलीनं प्रतिज्ञा केली. जगाच्या पाठीवरती 3 प्रतिज्ञा असतात. पहिली प्रतिज्ञा देवाची असते, दुसरी प्रतिज्ञा जीवाची असते, आणि तिसरी प्रतिज्ञा संतांची असते. जीवाची प्रतिज्ञा स्वार्थी आहे. किती स्वार्थी आहे? जीवाची प्रतिज्ञा तुकोबराय सांगतात गाथ्यात. उदंडाची झाले जन्मोनिया मेले, उदंडाची झाले जन्मोनिया मेले, उदंडाची झाले जन्मोनिया मेले, उदंडाची झाले जन्मोनिया मेले. ववनिया गेले रावरंक, रावरंक हो गोनिया गेले रावरंक. किती झाले? अनेक झाले, अनेक होतील. पूर्वी अनंत भक्त झाले, पुढे भविष्य बोलिले. परी निवृत्ती ज्ञानदेव सोडविले, अपार जीवजंतू. जीवाच्या प्रतिज्ञा स्वार्थी आहेत, देवाच्या प्रतिज्ञा स्वार्थी आहेत. देवाची सुद्धा प्रतिज्ञा टिकत नाही. देवाची टिकते का? टिकत नाही. तुम्ही नीट बघा, महाभारतात भगवंतानं प्रतिज्ञा केली, बाबा काय? मी हातात शस्त्र धरणार नाही, हातात शस्त्र धरणार नाही. भीष्माचार्यांच्या समोर ज्यावेळेस अर्जुन गेला आणि ज्यावेळेस अर्जुनावर भीष्माचार्यांना बाण रोखला, त्यावेळेला भगवान परमात्म्यानं हातामध्ये सुदर्शन चक्र घेतलं आणि भीष्म पण केला खरा, धनुर्धारा रक्षिले. देवाची प्रतिज्ञा टिकली नाही. चला पुढे. संतांची टिकल्याशिवाय राहत नाही. का टिकते? संतांची प्रतिज्ञा ही निस्वार्थी असते, निस्वार्थी असते. संतांची प्रतिज्ञा जगा करता असते. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकार. जगा करताय संतांच्या प्रतिज्ञा, आणि विश्व करता असल्यामुळे त्यांच्या प्रतिज्ञा सुद्धा तशा असतात. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला प्रतिज्ञा सांगतो, निस्वार्थी प्रतिज्ञा कशी असावी. वयाच्या 16 वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिज्ञा केली. खरं आहे का नाही? वयाच्या 16 वर्षी रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक घातला, रक्ताची चिळकांडी उडाली. 18 पगड जातीतील 12 बलुतेदार असणाऱ्या सगळ्या मावळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी गोळा केला. सगळे मावळे गोळा केले. राजांचे मावळे असे सामान्य मावळे नव्हते. राजांचे मावळे म्हणजे ते राजांचे जिगरी मित्र होते. मित्र कसा असावा? दुःख आडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. आत्महत्या तू करणार नाही कधी, आत्महत्या तू करणार नाही कधी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. शिवाजी राजांचे मित्र काय सामान्य असतील का? शिवाजी राजांचे मित्र कसे होते महाराज? धन्य धन्य तान्हाजी राजा
सुखावली प्रजा मुजरा मानाचा करतो, मुजरा मानाचा करतो, मुजरा मानाचा करतो, गुण तानाजींच गातो जिरह जे धन्य धन्य तानाजी राजा. काय तानाजी राजांचा अधिकार महाराज. तानाजी रावानं छत्रपतींच्या समोर जावं आणि राजांना पत्रिका द्यावी. राज मुजरा घ्या माझा, पत्रिका घ्यावी. आणि राजांनी पत्रिका वाचावी. पत्रिकेमध्ये लिहिलं होतं रायबाचं लग्न आहे, यावं लागेल राज. राजा म्हणतात तान्ह्या मला तुझ्या मुलाच्या लग्नाला येता येणार नाही. काय येता येणार नाही? राजा म्हणतात मला कोंढाण्याच्या पायथ्याला जायचंय. कशाला जायचंय? मला कोंढाण्याच्या स्वारीला जायचंय. राज माझ्यासारखा मावळा जिवंत असताना तुम्ही कोंढाण्याच्या स्वारीला जाणार, मग आमच्या जीवनाला काय अर्थ राहिला? राजे म्हणाले तान्ह्या अरे तुझ्या रायबाचं लग्न आहे. राजा राहू द्या रायबाचं लग्न. आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं. असा जातो असा येतो, आता जातो ना आता येतो म्हटले. हातामध्ये तलवार घेतली, 350 मावळे सोबत घेतलेत आणि डोमगिरीच्या कड्याच्या पायथ्याला येऊन पोचलेत. पुणे प्रांताच्या बाहेर पडले आणि समोर पाहिलं तर डोमगिरीचा कडा दिसतोय. त्या डोमगिरीच्या कड्यावरती एक यशवंती नावाच्या घोरपडीला वरती फेकलं. यशवंतीला वरती फेकलं, यशवंती खाली निसटली. यशवंती खाली निसटली, पुन्हा यशवंतीला वरती फेकलं, पुन्हा यशवंती खाली निसटली. आणि मग तानाजीला राग आला. रागाच्या भरामध्ये तानाजी कडाडला आणि तानाजी म्हटला यशवंतीला, यशवंत खाली आलीस तर खांडोळ्या खांडोळ्या करीन. लक्षात ठेव, तुला शपथ आहे स्वराज्याची. मराठ्यांच्या रक्ताला लाल झालेली माती अगं अफजला पुढे झुकली नाही शिवाजी राजाची छाती. संभाजी राजांसारखा शिवाजी राजांसारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा. मरण ज्यांच्या समशरीवर तोच मर्द मराठा खरा, तोच मर्द मराठा खरा. खाली आलीस तर लक्षात ठेव, या मातीमध्ये शिवाजी राजा जन्मला, या मातीमध्ये संभाजी राजा घडला आणि याच मातीत अफजला गाडलाय. ती ही माती आहे यशवंत. शपथ तुला भवानीची, हे महाराष्ट्राची आई तुळजा भवानी माते. शिवरायाच्या कर्तृत्वापाठी तुझे हजारो हात होते. आई तूच पहिले होते या महाराष्ट्राचे हाल. अगं मराठ्यांच्या हातात होती मोगलांची ढाल. आई बाप जायचा रानात, मुलगा जायचा लढायला. माय बहिणीची आबरू नव्हतं ग त्यावेळी कुणी वाचवायला. आई या कलियुगातही एक चमत्कार झाला. अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला, अवघा महाराष्ट्र ज्याला शिवयुग बोलला. शपथ घातली यशवंतीला. यशवंतीच्या शेपटीला धरून एक 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 मावळावरती चढला. 350 मावळ्या गडावर चढलेत. गडाचा दरवाजा तोडला आणि एक जय घोषणा झाली. सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी. वा वा वा, सगळ्यांनी म्हणा माय पाठीमाग नमः पार्वती पतये हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाजच आला नाही तुमचा. कमीत कमी शिवनेरी गडापर्यंत तरी आवाज जायला पाहिजे, जायला पाहिजे. सगळ्यांनी म्हणा नमः पार्वती पतये हर हर. अजून आला नाही आवाज तुमचा. नमः पार्वती पतये हर हर. आला बा, थोडा थोडा आला. असं गडावरती चढले, गडाचा दरवाजा तुटला आणि समोरून उदयभान सिंह राठोड आला. तलवारीवर तलवार पडली, ढालीवरती ढाल पडली आणि माझ्या तानाजी मालुसरेनं उदयभानाला पाडलं. त्यावेळेला तानाजी मालुसरेंच्या मदतीला 80 वर्षाचा म्हातारा आला. नाव शलार मामा आहे, नाव शलार मामा आहे.
शेलार मामा लढले, सूर्याजी मालुसरे लढले, तानाजीराव लढले, रात्रभर युद्ध झालं. त्या युद्धामध्ये गड आला, पण सिंह गेला. शिवाजीराजे रडायला लागले. राजांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. राजांना तानाजीला खांदा दिला. तानाजीरावाला खांदा दिला तो पोलादपूर पर्यंत. आजही तुम्ही पोलादपूरला जाऊन पहा, ज्या ठिकाणी उंबरठ नावाचं गाव आहे, जिथे तानाजी मालुसरेंची समाधी आहे. जाऊन या कधीतरी त्या उंबरठला. मायबाप मी सांगतोय, ज्यांनी जगाकरता प्रतिज्ञा केल्या त्यांच्याच प्रतिज्ञा शेवटाला गेल्या. ज्यांनी स्वार्थाकरता प्रतिज्ञा केल्या त्यांच्या प्रतिज्ञा टिकल्या नाही. रावणाच्या प्रतिज्ञा स्वार्थाकरता, रावणाची प्रतिज्ञा टिकली का? नाही टिकली. तुकोबराय म्हणतात, लंकी माझी घरे किती ते ऐका, लंके माझी घरे किती ते ऐका, लंके माझी घरे किती ते ऐका, लंके माझी घरे किती ते ऐका. सांगत से संख्या जैसी तैसी, सांगत से संख्या जैसी तैसी, सांगत असे संख्या तैसी तैसी, सांगत असे संख्या तैसी तैसी. लंके माझे घरे किती ते ऐका. तुकोबराय म्हणतात, किती घर आहे? 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटेबंदी, कोटी घर जेथे काशानी तांब्याची. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे ज्याची संपत्ती एवढी, सांगा ते कवडी गेली नाही सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपत्ती एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, सांगा ते कवडी गेली नाही, गेली नाही, कवडी गेली नाही, गेली नाही. रावणाच्या प्रतिज्ञा टिकल्या नाही. का टिकल्या नाही? रावणाच्या प्रतिज्ञा स्वार्थी आहेत. ज्या जगाकरता प्रतिज्ञा करतात. मासाहेब जिजाऊंना प्रतिज्ञा केली आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये असणाऱ्या पेमगिरी गडावरती. काय प्रतिज्ञा केली? या हिंदवी स्वराज्याकरता मी असा पुत्र निर्माण करील, जो पुत्र या हिंदवी स्वराज्याचं रक्षण करील, अशी मासाहेबांची प्रतिज्ञा आहे. आणि असा पुत्र निर्माण केला. दुधाचे उपकार, मासाहेबांच्या दुधाचे उपकार महाराष्ट्रावरती एवढे आहेत. महाराष्ट्र 350 वर्ष झाला तरी ते फेडू शकत नाही. एवढे उपकार आहे महाराज. किती उपकार आहे. परवान केली दुधाची आई तुझ्या जिजाग, परवान केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा ग. परवान केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिव माझा ग. तुम्ही म्हणा माया पाठीमाग यांचा आवाज फार गोड आहे बरं का. तुमचा सगळ्यांचा बसला, तुम्ही 5च्या दिवस आराम करा. परवान केली दुधाची आई तुझ्या जिजाग. उंच म्हणा ना थोड्या. परवान केली दुधाची आई तुझ्या जिजाग. झाला महाराष्ट्राचा राजा शुभ माझा ग.
शिवाजी राजा जन्मला नसता महाराष्ट्र धर्म बुडाला असता. परवान केली दुधाची आहे तुझ्याची जागा. जन महाराष्ट्राचा राजा शोभा माझा ग. किती गोड आवाज आहे. एकदा टाळी वाजव तुमच्या करता. वा वा. आता इथून पुढे लक्षात ठेवा, कुणाची हळद दळायची असेल का मला बोलवत जा. चांगली हळदीची गाणी म्हणतो मी. मांडवाच्या दारी आणीला म्हातारा ग सईबाई. सईबाई ग बाई, सईबाई ग बाई, सईबाई. पहिली हळद लाविली डोक्याला ग सईबाई. मी ज्यांच्या हळदीला गाणी गायली त्यांचं कधीच चांगलं झालं नाही. घटस्फोट झाला महाराज. असं हळदीची गाणी म्हणायला महाराज तुमचा आवाज खरंच गोड आहे. तुम्ही भजन म्हणत जा. आपला आवाज आहे ना, दिंडीला गेल्यानंतर भजनं म्हणायची, वारकरी कीर्तनामध्ये आल्यानंतर भजनं म्हणायची, कुठे वारीला चाललो भजनं म्हणायची, वारीला चाललो गाणी नाही म्हणायची. आपल्या बाया वारीला जातात तरी गाणी म्हणतात महाराज. आता मी दिंडीला जातो, मला माहिती आहे. बायांना म्हटलं का नियमाचं भजन म्हणा, त्यांना नियम आवडत नाही. मग काकडा म्हणा, काकडा आवडत नाही. मग ते कुणाचं तरी काही कुठून नाही काढतात. एका बाईनं दिंडीत गाणं म्हटलं, अरे अरे विठ्ठला तुझ्यात माझं मन रे, घेतलाय मोबाईल लावते तुला फोन रे. दिंडीमध्ये मी म्हटलं हिला देवाचा नंबरच कोणी दिला काय माहिती. एका बाईनं आमच्या, मी म्हटलं किती गोड आवाज तुझा माय, किती गोड आवाज. ती म्हणे महाराज मी एक म्हणू का. म्हटलं म्हण. मग ती म्हणायला लागली, मला नवऱ्यानं मारलं वो शेजारी नात्या बाई. दिंडीमध्ये बरं दिवाळीला पिऊन आला, यानं फटाका फोडला, सगळं गावात जाळला. काय वर्णन करावं. मला नवऱ्यानं मारलं वो शेजारी नात्या बाई. किती गाणी आठवतात बायांना. पण दिंड्यांचे दिंड्यामध्ये गाणी म्हणू नये. मग काय म्हणायचं, दिंड्यांमध्ये भारुडं गायचे, भारुडं म्हणायचे. किती गोड भारुड आहे, किती गोड भारुड आहे. हे दारी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे दारी नाही कळालं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळलं. हे सरत शेवटी पा काळ पाडून नेईल, सरत शेवटी पा, सरत शेवटी बा काळ बांधून नेईल, सरत शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, 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 आमचे काय बा जाईल, आमचे काय बा जाईल. पिंगळा तुम्हाला काय सुतक आहे का काय. मी हलतोय, तुम्ही जागचे तरी हला ना, जागच्या जागेवर. वा कमरो ठेवा, कमरो वा ठेवा, कमरो. पिंगळा महाद्वारी बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोलत देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी. बोल बोलत देखा पिंगळा महाद्वारी. अहम वागा सोहम वागा प्रेम नगरा वारी, सावध भवनी भजनी लागा देव करा कैवारी. हे वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी, वारी मल्हारीची माझ्या मल्हारी. टाळी टाळी टाळी. दिंडीमध्ये भारुडा म्हणावी, भारुडा. हे
खंडराया तुझा म्हणा माया पाठी मग अरे मरुदर सासू खंडराया मरुदर सासू मरुदर सासू खंडराया मरुदर सासू हे मरुदर सासू खंडेराया मरुदर सासू मरुदर सासू खंडेराया मरुदर सासू तले म्हण खंडराया अवघ्याची मरुद खंडेराया अवघ्याची मरुद तले म्हण खंडराया अवघ्याची मरुद खंडेराया अवघ्याची मरुद एकटीच राहू दे पायापाशी एकटीच राहू दे 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 मी उपकार सांगत होतो जिजामातेच्या दुधाची इथून आपला विषय असा लांब लांब गेला नाही का एवढे उपकार जिजामातेच्या प्रतिज्ञा पहा किती प्रतिज्ञा आहे या महाराष्ट्र धर्म करता या हिंदवी स्वराज्य करता मी आईसा पुत्र देईल आईसा पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोके झेंडा आणि मग महासाहेबांना दिवस जावे लक्ष्मी नावाच्या दासीनं महासाहेबांना विचारावं महासाहेब काय डोहाळे होतात महासाहेबांना सांगावं काय डोहाळे महासाहेबांचे हे तुमच्या आमच्या सारखे डोहाळे नव्हते तुमच्या आमचे डोहाळे कसे असतात काय खा वाटतं मला काळी माती खा वाटतं काय प्या वाटतं मला गरम चहा प्या वाटतं महासाहेबांचे डोहाळे पहा महासाहेब म्हणायच्या मला डोहाळे होतात घोड्यावरती बसावं अफजल खानाचा कोथळा बाहेर काढावा हिंदवी स्वराज्याचं रक्षण व्हावं हे माझे डोहाळे महासाहेबांना लक्ष्मीला सांगितलं दिवसामागून दिवस गेले आणि शिवनेरी गडावर तो दिवस उजडला एकच राजा इथे जन्मला त्या शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं नाम गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाम गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केलं तलवारीच्या दारेवर तलवारीच्या दारेवर तलवारीच्या दारेवर रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर पुन्हा जन्म घ्या अशी शाश्वताच्या हृदयावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर किल्ल्यांच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर गड किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेबांची प्रतिज्ञा पूर्ण झाली प्रतिज्ञा जगा करताय या राजधानीवरती भगवान शान आहे भगवान शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे यांच्या प्रतिज्ञा आहेत महाराज किती सुंदर प्रतिज्ञा आहे ऐका या स्वराज्याकरता पहिली प्रतिज्ञा करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासानं त्यांना धन्य धन्य म्हटलंय धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई हिला पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा जिजाईला
मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाऊला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला माता धावून हाकेला आली पोटी पुत्र दिला भाग्यशाली पोटी पुत्र दिला भाग्यशाली पोटी पुत्र दिला भाग्यशाली माता धावून हाकेला आली पोटी पुत्र दिला भाग्यशाली पोटी पुत्र दिला भाग्यशाली पोटी पुत्र दिला भाग्यशाली अशी महानती आई पुन्हा इतिहास गाई राजा जनता जगाने पाहिला मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला 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 अशा प्रतिज्ञा असाव्या महाराज. त्या माऊलीचं नाव इतिहासात अमर झालं. स्वराज्याकरता केलेली प्रतिज्ञा आहे आणि प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेली. आमचे संत मायबापांच्या प्रतिज्ञा सुद्धा अशाच आहेत. कशा आहे महाराज? जगाय करता ते संत महात्मे स्वतःचा प्राण देखील अर्पण करतात. अवघाची संसार सुखाचा करीन. मी काय करीन? तुम्ही अख्खा अभंग वाचा. या अख्ख्या अभंगामध्ये ज्ञानोबराच्या प्रतिज्ञाच आहेत. ज्ञानोबराची दुसरी प्रतिज्ञा मी काय करीन? जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा जाईन गे माये दया पंढरपुरा जाईन गे माये तया पंढरपुरा आपुलिया भेटेन माहेरा आपुलिया जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. जगा करता ज्ञानोबराय म्हणतात मी माझ्या माहेराला जाईल. माऊली पण आमचा धामणगावचा संसार सुखाचा करण्यात आणि माहेराला जाण्यात काय संबंध आहे? तर संबंध आहे महाराज. कसा संबंध आहे? ज्याला वाटतं आपला संसार सुखाचा व्हावा त्यानं कुठे जावं? पंढरीला जावं. का पंढरीला जावं? सुखाला गे जरी करीसी तळमळ तरी तू पंढरेसे जाय एक वेळ. मग तू अवघाची सुख रूप हो. तिथं गेल्याशिवाय सुख नाही. म्हणून पंढरीला जावं. पंढरीला गेल्यानंतर संसार सुखाचा होतो. तुम्ही इथं बघा ना, आता या सगळ्यांचे चेहरे बघा ना. किती दुःखी झालो आपण. किती चेहरा पडला आपला. आपण ज्या प्रपंचात राहतो ना बाबा, बर का, ज्या प्रपंचात राहतो ना, माऊली म्हणतात त्या प्रपंचाकडून सुखाची काय आशा करायची? तो प्रपंचात दुःख रूप आहे, त्याच्याकडून सुखाची काय आशा करायची? सुखात जर पाहिजे असेल तर जा पंढरपूरला. पंढरपूरला सुख मिळेल. हा, हे सुखाचे माहेर. म्हणून पंढरीला जावं. पंढरीला जाताना असं मोकळं जाऊ नये महाराज, मोकळं जाऊ नये. मग गळ्यामध्ये माळ घालावी, तुळशीची माळ घालावी, आणखीन हातामध्ये टाळ घ्यावा, आणखीन खांद्यावर पताका घ्यावा आणि माऊलींसारखं पंढरीला जावं. माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नयन गुडी, पंढरपुरा
पांडुरंगी मन रंगले मन रंगले हो ज्ञानोबा म्हणतात मी पंढरीला जाईल, पण कसा जाईल? हातामध्ये पताका, खांद्यावरी पताका, कसं जावं पंढरीला? मी एक अलीकडं व्हॉट्सॲप पुराण माहिती ना तुम्हाला व्हॉट्सॲप पुराण माहिती ना? व्हॉट्सॲप पुराण, इंस्टाग्राम पुराण, फेसबुक पुराण, हे 18 पुराणांच्या अलीकडचे नंतरचे पुराण आहे ते. व्हॉट्सॲप पुराणावरती मी एक गीत पाहिलं होतं महाराज. पंढरीला कसं जावं? हातामध्ये टाळ, बरोबर ना? गळ्यामध्ये माळ, पताका घेऊन खांद्याला, पताका घेऊन खांद्याला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला. विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला. विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला. दर महिन्याच्या एकादशीला, दर महिन्याच्या एकादशीला पंढरीला जातो देव पंढरीला, पंढरीला जातो देव पंढरीला. वैष्णवांचा मेळा इथे झालाय गोळा, त्या इंद्रायणीच्या काठाला, इंद्रायणीच्या काठाला, विठ्ठला वारकरी आला भेटीला, विठ्ठला वारकरी आला भेटीला. हे विठ्ठला वारकरी आला भेटीला विठ्ठला वारकरी आला भेटीला भेटीला भेटीला. असं देवाकडे जावं, गळ्यामध्ये माळ असावी. नाहीतर आपण जायचो किती जरी कीर्तन ऐकले आणि माळच घातली नाही, काय उपयोग आहे पंढरपूरला जाऊन? काय उपयोग आहे महाराज? माळ घातली पाहिजे. आणखीन गळ्यामध्ये टाळ असला पाहिजे. आणखीन हृदयामध्ये कळवळा असला पाहिजे वारकऱ्याचा, तो खरा वारकरी. हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा वैष्णवांचा हृदय कळवळा. तुळशी माळ गळा गोपीचंद टेळा, हृदय कळवळा वैष्णवांचा, हृदय कळवळा वैष्णवांचा. महाराज हृदयामध्ये कळवळा असला पाहिजे. किती कळवळा असला पाहिजे? अरे एखाद्या माणसाला जर पाणी पाहिजे असेल आणि आपल्या जर पाण्याची बाटली असेल आणि आपण जर त्याला पाणी पाजत नसेल तर आपल्या भक्तीला काही अर्थ नाही. तानेल्या जीवन वना माझी, पाण्याने आपल्याजवळ पाणी पाजा त्याला, ही खरी भक्ती आहे. दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जाना जगी, तो खरा संत आहे आणि त्या भक्तीला खरी किंमत आहे. म्हणून आमचे संत पंढरपूरला जातात, पण ते अंतःकरणापासून जातात आणि पांडुरंगाला सांगतात, देवा संसार सुखाचा करावा लागेल तुला, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरेन तिन्ही लोकी. सगळ्या जगाचा प्रपंच दुःखाचा आहे बाबा, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला. एवढं दुःख आहे, प्रत्येकाला दुःख आहे. हा प्रत्येकाचा चेहरा सांगून जातं किती दुःख आहे, किती दुःख आहे. आपण ज्या दिवशी लग्न मंडपात गेलो
लग्न मंडपामध्ये ज्या दिवशी आपल्या अंगावर अक्षदा पडल्या त्या दिवसापासून आपल्या पाठीमागे दुःख चालू झालं. खरंय का नाही? आणि त्यावेळेला आपल्याला धर्मशास्त्रानं सांगितलं, पण आपण सावध झालो का? सावधान आली लग्न गटी समीप नवरा घेऊन या वागरा सावधान शुभ लग्न सावधान. धर्मशास्त्रानं त्या दिवशी सावध केलं. आपण सावध झालो नाही. या संसारामध्ये किती दुःख आहे. संसारात प्रवेश केल्याबरोबर समजतं संसारात किती दुःख आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार लटिका व्यवहार. सर्व हा संसार वाया येर झार हरी वीण वाया एर धार हरी वीण वाया एर धार हरी वीण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी. एवढं दुःख संसारात. ज्ञानोबराय म्हणतात देवा माझा संसार तुला सुखाचा करावा लागेल. ज्ञानोबराय म्हणतात संसार सुखाचा करण्याकरता मी तुझ्याकडे आलो. प्रपंच सुखाचा करावा लागेल. सगळ्या जगानं विचारलं ज्ञानोबा तुम्ही पांडुरंगाकडे गेलात. पांडुरंग परमात्मा तुमचा संसार सुखाचा करीलही, पण तुम्हाला त्याच्या समोर हात पसरावे लागणार. माऊली म्हणतात मी हात नाही पसरणार. मी काय करील? सर्व सुकृत सर्व सुकृताचे फळ मिलाहीन सर्व सुकृताचे फळ मिलाहीन सर्व सुकृताचे फळ मिलाहीन सर्व सुकृताचे फळ मिलाहीन सर्व सुकृताचे फळ विलाहीन सर्व सुकृताचे फळ विलाहीन सर्व सुकृताचे फळ विलाहीन सर्व सुकृताचे फळ विलाहीन. क्षेम मी देईन पांडुरंगा 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 पांडुरंगा क्षेम मी देईन पांडुरंगा. जाईन गे माये तया पंढरपुरा 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 जाईन गे माय दया पंढरपुरा रे जाईन गे माय दया पंढरपुरा जाईन गे माय दया पंढरपुरा. गोड गोड प्रमाण दिलं. टाळी वाजवा एकदा आणि असेच हात वरती करा. वरती करा. वा 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 वा. जे हात वरती करणार नाही त्यांना विचूचावलं बघा. लक्षात ठेवा. हात वरती करा. हात वा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई हरी विठोबा रखुमाई भजन 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 करा. भजन विठोबा रखुमाई आशा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठोबा हा धामण गावात आहे. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. टाळी वाजवा. भजन करा. भजन विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई पुंडरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज महाराज की जय.
घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई पुंडली कवरदा हरी माऊली ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपोलिया. करा हात खाली. आता हात वरती करायला सगळ्यांना सांगावं लागतं, खाली करायला कोणाला सांगावं लागत नाही. असं सुंदर भजन केलं मायबाप. असंच भजन करत राहा. संसार सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. सुखाचा होतो देवाच्या भजनानं, संसार सुखाचा होतो. जाता जाता सांगतो मायबाप, ज्ञानोबराय म्हणतात मी हात पसरणार नाही. मी माझ्या पांडुरंगाची भेट घेईल, हात नाही पसरणार. भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाने, किंवा काही मागणे ते अमानुचित वडिलांची रीत जाणत असो. मी काही मागणार नाही, माझ्या पांडुरंगाकडे गेलो हात पसरणार नाही. महाराज काय संतांचं जीवन आहे, स्वाभिमानाचं जीवन आहे. असं जगावं माणसानं. माणसाचं जीवन हे स्वाभिमानाचं असावं. माणसाचं मरण देखील स्वाभिमानाचं असावं. मृत्यू जरी समोर आला तरी मरणाला घाबरायचं नाही. याला म्हणतात स्वाभिमानाचं मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. काय मरण आलं संभाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये, स्वाभिमानाचं मरण. बाबा 2 मिनिटं. महाराजांचा मृत्यू सांगताना देखील अंगावर काटा उभा राहतो. तुम्ही संगमेश्वरावरती गेला असाल, जा कधीतरी एकदा. आणि संगमेश्वर मुक्कामी गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पकडलं, तो वाडा आजही आहे. जा त्या वाड्यावर. छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आजही तुम्हाला इतिहासाची साक्ष देईल. 350 वर्ष झाले असं मरण कोण्या राजाच्या नशिबात आलं नसल, असं मरण माझ्या राजाच्या नशिबाला आलं. रातच्या 12 वाजता पकडलं माझ्या राजाला. ज्या दिवशी पकडलं त्या दिवशी 50,000 सैन्य होतं. 50,000 सैन्यानिशी मुकरब खान आला आणि राजांना साखळदंडामध्ये पकडलं. महाराज पकडले, साखळदंडामध्ये आलमगीर बादशाह औरंगजेबाच्या समोर उभं केलं. मरणाच्या दारात राजा उभा. त्या औरंगजेबाला विचारलंय, संभा तुला मृत्यूची भीती वाटत नाही का? संभाजी राजा हसायला लागले. नीच नराधम दैत्य औरंगजेब, ज्याला माझ्या राजाची दया नाही, माझ्या राजाची दया नाही केली त्यानं, आणि म्हणून मी त्याला राक्षस म्हणतो. बाबा कीर्तनात राक्षस म्हणतो मी त्याला. पत्रकार साहेब, असं मरण कुणाच्या नशिबात येऊ नये, असं मरण माझ्या राजाला मिळालं. त्या वडू तुळापुरामध्ये आजही तुम्ही जा. 40 दिवस नरक यातना भोगल्या माझ्या राजानं. एक दिवस नशिबातला माझ्या राजाच्या असल. कधी कधी माझ्या राजाला पाणी मागितलं असेल, कधी कधी माझ्या राजाला अन्न मागितलं असेल, पण ना अन्न मिळालं ना पाणी मिळालं. महाराजांच्या डोळ्यामध्ये सळ्या घातल्या औरंगजेबाने. दिशू डोळे वाजले, काळीला रक्त बाहेर आलं. महाराजांच्या डोळ्यात त्या औरंगजेबाने हातावरती घेतले आणि दैत्यासारखा तो नीच नराधम हसत होता आणि राजांना सांगत होता, हिंदू धर्म सोड. राजे म्हटले, औरंगजेब या देहाचे तुकडे तुकडे जरी झाले तरी हा संभाजी राजा हिंदू धर्म सोडणार नाही.
राजांच्या मुखातलं एवढंच वाक्य औरंग्याला आहे. मुकरब खानाला सांगितलं, मुकरब जा त्याची जीभ छाट. असा मुकरब पुढे आला आणि संभाजी राजांच्या पुढे उभा राहिला. राजांची जीभ पकडायला गेलाय. राजांनी डोळे वटारले. जसे डोळे वटारले तसा मुकरब पाठीमागे सरकला. घाबरला सिंहाच्या छाव्याला, घाबरला माझ्या राजाला. राजे म्हटले, मुकरब जवळ ये, घाबरू नको, हा सह्याद्रीचा छावा आहे. जवळ बोलवलं मुकरब खानाला. जीभ धरली, तलवार सरकली, रक्ताची चिळकांडी उडाली. भीमा भामा इंद्रायणीच्या तटावरती तेवढ्या यातना माझ्या राजानं सहन केल्या. शेवटी डोळे गेले, जीभ गेली, नख गेले. आता काय उरलं? हा देह रक्तबंबाळ झाला होता माझ्या राजाचा. लाल बुंद शरीर झालं होतं. एवढं सहन केलं माझ्या राजानं. कशा करता? या हिंदवी स्वराज्य करता, या धर्मा करता. राजा हो, माझ्या राजानं जर एवढं सहन केलं नसतं तर आज माझ्या डोक्यावर भगवा फेटा दिसला असता. माझ्या राजानं जर एवढं सहन केलं नसतं तर आज आपण कीर्तनाला टाळ घेऊन उभं राहिलो असतो. माझ्या राजानं जर एवढं सहन केलं नसतं तर आज माझ्या माय बहिणीच्या कपाळावर सौभाग्याचं लेणं दिसलं असतं. माझ्या राजानं जर एवढं सहन केलं नसतं तर माय बहिणीच्या माथ्यावर हा मायेचा पदर तुम्हाला दिसला असता नसता दिसला. हे आपल्याला मंदिर दिसलं नसतं, ना मंदिरावरचा कळस दिसला असता, ना अंगणातल्या तुळस दिसली असती. मी तुम्हाला सांगू, इथून पुढच्या प्रत्येक हँडलवरती छत्रपती संभाजीराजांचा एक तरी फोटो टाका. कारण ज्यांच्यामुळे हे कीर्तन आहे, ज्यांच्यामुळे मंडप आहे, ज्यांच्यामुळे कीर्तन परंपरा आहे, अरे ज्यांचे उपकार आहेत, कातड्याच्या जोड्या जरी वाहून घातले तरी महाराजांचे उपकार फिटणार नाही, फिटणार नाही. म्हणून मी सांगतोय दादा, हे ना राम मंदिर आहे, काहीच राहिलं नसतं. काय झालं असतं छत्रपती संभाजीराजे नसते, शिवाजीराजे नसते तर? काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर एक शिवाजी राजा ना होते, सुन्नत होती सबकी, अशी वेळ या महाराष्ट्रावरती आली असती. वीर पराक्रमी परम प्रतापी शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला एक ही शंभू राजा था. इथे सगळे मायबाप तुम्ही जनता बसली ना, ग्रामस्थांना विनंती आहे माझी, आपल्या गावाला एक दिवस तरी छावा नावाचा चित्रपट दाखवा. दाखवला ना, टाळी वाजवा ग्रामस्थान करता. सांगू राजा हो, ज्याच्या तोंडात मावा त्यानं नाही पावा छावा, आणि ज्याच्या तोंडात नाही मावा त्यानं पावा छावा. तुम्ही छावा चित्रपट पहा, मग तुम्हाला समजेल माझ्या राजानं काय सहन केलं आपल्या धर्माकरता, आपल्या हिंदवी स्वराज्याकरता. आज ते होते म्हणून आपण येत, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे कीर्तन आहेत. माझी विनंती मायबाप, किती जरी वर्णन केलं, किती जरी महाराजांचं वर्णन केलं तरी आपण नाही उपकार फेडू शकत. हा महाराष्ट्र कोण्या आयऱ्या गायऱ्या पुढाऱ्यांचा नाही, हा महाराष्ट्र कोण्या नास्तिकवादी मुख्यमंत्र्यांचा नाही, हा महाराष्ट्र 4 जणांच्या मालकीचा आहे. ऐका, 4 जणांच्या मालकीचा. तुम्ही तुमच्या सौभाग्याचं लेणं कपड्याला लावताना तुमच्या मालकाची आठवण काढताना नक्कीच काढता, मला माहिती आहे. मालकाची आठवण काढून कपाळाला कुंकू लावता, तसं इथून पुढे कपाळाला कुंकू लावताना महाराष्ट्राच्या मालकाची आठवण काढायची. महाराष्ट्राचे मालक 4 आहेत. ऐका, कोण आहेत महाराष्ट्राचे मालक? आळंदीचा ज्ञानोबा, देहूगावचे तुकोबा, रायगडचे छत्रपती शुभा आणि दुसरे छत्रपती संभाजी राजा, हे महाराष्ट्राचे मालक आहेत. यांची आठवण काढल्याशिवाय आपल्याला जगायचा सुद्धा अधिकार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 हरी हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिली लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला अधिकार म्या बोला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राथा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवर